फायनली डिलिव्हरीला आता मला ना 4-5 दिवसच राहिलेत आणि आज मी सगळी कामे केली नाही ना, उद्या मलाच प्रॉब्लेम येईल आणि हॉस्पिटलला जायची वेळ आली ना, सगळी कामे अशीच राहतील. म्हणून सगळ्यात पहिलं तर ना, आधी कपाटच आवरायला घेतलं आणि कपाटामध्ये ना मम्मीची साडी दिसली मला. म्हटलं बाळू ते बनवायला ना मस्तच आहे, म्हणून ती साडी ना साईडलाच ठेवून दिली. म्हटलं सगळी कामे वगैरे झाली ना, मस्त कट वगैरे करून ठेवून देईन व्यवस्थित. आणि मी जेव्हा पण कपाट आवरते ना, कायम विचार करते की नंतर ना व्यवस्थित सगळं ठेवू, म्हणजे असा राडा पडणार नाही. पण कितीही विचार केला ना, या कपाटामध्ये राडा होतोच. चला आता प्रेग्नन्सीचे शेवटचे दिवस राहिले तर तुमच्या प्रश्नांची पण उत्तरे देते. बरेच ताईंच्या ना मला कमेंट्स DM पण आल्या होत्या की ताई तुझं नॉर्मल आहे का शिजर आहे. तर माझं ना शिजर आहे. आता पहिलं शिजर आहे म्हटल्यावर दुसरं पण शिजरच होणार. पण जितका आनंद मला बाळाच्या येण्याचा होतोय ना, त्यापेक्षा पण ना मला आता डिलिव्हरीची भीती वाटायला लागली आहे. आणि काय अशा पण कमेंट्स आहेत की ताई तुला मुलगीच होणार. पण जे काय होईल ते होईल, मुलगा असो किंवा मुलगी असो, जे काय होईल ते सुखरूप व्हावं, फक्त एवढीच माझी तरी इच्छा आहे देवाकडे. मी माझं सकाळचं रुटीन शेअर करते तुमच्याबरोबर. आज मी ना साईच्या पप्पांना टिफिन वगैरे काही बनवून दिला नव्हता, फक्त चहा नाश्ता करूनच ते गेले होते. म्हणूनच सगळं आवरून वगैरे घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. खरं तर ना मी त्यांना बरेच दिवस झालं सकाळचं टिफिन वगैरे काही बनवून देत नाही, पण माझ्या काळजीपोटी ना तेच मला बोलतात सकाळचं उठत जाऊ नको, मी दुपारी जेवण करण्यासाठी घरीच येत जाईन. पण पहिल्या डिलिव्हरीला मला जेवढी भीती वाटली नाही ना, तेवढी ह्या डिलिव्हरीला मला भीती वाटते. असो, कारण हे शेवटचे दिवस ना माझे खूप म्हणजे खूपच कठीण चाललेत. खूप भयंकर त्रास होतोय, कारण हे दुसरं पण शिजर आहे ना त्याचमुळे. पाय कंबर तर खूपच दुखत आहेत. म्हणून मला जसं होतंय ना तसं मी घरातले कामे करत असते दिवसभरात. आणि आजपासून एक गोष्ट डिसाईड केली की सगळी कामे ना वेळेवरच करायची, कारण का कधी हॉस्पिटलला जायची वेळ येईल ना ते माहीत नाही. आणि एक साईडला ना मी भाजी शिजायला ठेवली आणि दुसरीकडे ना लगेच चपात्या करून घेतल्या. किचन वट्टा वगैरे क्लीन केला. तोपर्यंत ना साईचे पप्पा पण आले होते. मग त्यांना लगेच जेवण वगैरे वाढून दिलं. त्यानंतर ना मग जेवण वगैरे करून घेतलं आणि स्वयंपाकाचे जेवणाचे पण भांडे पडले होते ना, ते पण लगेच घासून घेतले. आणि आज संध्याकाळी ना देवाच्या दिव्यामध्ये ना खूप छान असं फूल दिसत होतं वातीमध्ये.